तर राम राम मंडळी, आज आपण आलतो मॉलमध्ये. मॉलमध्ये फिरण्यासाठी सगळं काही होतं, पण आपल्याला आवडला एक शर्ट. आले आले एक शर्ट आवडला, त्यामुळे आपण घुसलो डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये. चेंजिंग रूममध्ये घुसल्यानंतर आपण स्वतःच्या टाकल्याला मस्त पाहत होतो. साईभाऊ मध्ये आले, मध्ये येऊन डायरेक्ट त्यांनी घेतलं दार लावून. दार लावल्यानंतर साईभाऊला काय दार लागत नाही, त्यामुळे आपण शर्ट डायरेक्ट बदलला. तर शर्ट सांगा कसा आहे भावानो, शर्ट एक नंबर आहे. त्यानंतर आपण चेंजिंग रूमच्या बाहेर आलो. शर्ट बिर्ट एकदम कॉलर ओके, टकलेलं चमकत होतं, त्याच्यामुळे आपण तीनदा आरशात पाहत होतो. टी शर्टांचे काही कलरच चांगले नव्हते, त्याच्यामुळे आपण एक टी शर्ट डायरेक्ट ट्राय केला. शर्ट घातल्यानंतर आपली एडी चालू झाली. एडी चालू बघा कशी. त्यानंतर आपण घेतला हातात एक फॅन. फॅन लयच भारी व्यंगत होता, त्याच्यामुळे साईभाऊनी पण घातला. साईभाऊ तर डायरेक्ट फॅन तोडूनच टाकणार होते, पण साईभाऊला म्हणलं लोक बघताय. त्याच्यानंतर आपण निघलो डायरेक्ट साईभाऊला चप्पल घेण्यासाठी. सगळं फिरल्यानंतर आपण चप्पल घ्यायला चाललो होतो, पण साईभाऊला काही चप्पल सापडत नव्हतं, त्यामुळे आम्ही रुमालच पाहत होतो. रुमाल पाहता पाहता थोडा तास गेला. त्यानंतर साईभाऊला चड्डी आवडली. तो म्हण चड्डी घ्यायची, पण मी म्हणलं नको. तर साईभाऊ निघले रागात काना. तर काना निघतात आपल्याला मूड ऑफ झाला आपला. मूड ऑफ झाल्यानंतर साईभाऊ आला चप्पल घ्यायला. चप्पल त्यांना काही चॉईस व्हायला नाही, त्यामुळे मग साईभाऊ असंच चप्पल इकडे फेक तिकडे फेक इकडे फेक करीत होती. चप्पल बघितल्यानंतर आपण डायरेक्ट आलो लिफ्टपाशी आल्यानंतर साईबाबूला काही माहितीच नव्हतं कोणतं बटन दाबायचं काय दाबायचं. मी म्हणलं अरे, लिफ्टचं बटन दाबल्यानंतर साईबाबू डायरेक्ट धागातच गेली. साईबाबू म्हणे चांगल्या बले कू. तर त्यानंतर मग साईबाबू काय आपल्याकडे पाहायलाच तयार नव्हते. साईबाबू काना निघली. ते मग आपण मॉल फिरून झालं, आपण डायरेक्ट गाडी काढायला आलो. गाडी काढल्यानंतर आपण सणाट. तर आजचं वातावरण चांगलं होतं, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गाडी चालवायला बसल्यावर डायरेक्ट पेट्रोल पंपाच्या शेजारून गाडी काढली आपण. पेट्रोल काय टाकायचं नव्हतं, कारण आपली टाकी कायम भरेलच राहते. हां. तर आजचा मोसम एकदम भारी होता, त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो. पोलीस स्टेशनला जाता तिथं काही गाडी वळेल नाही, त्यामुळे आम्ही डायरेक्ट पुढे गाडी घेतली. कारण पोलीस स्टेशन येऊन पुढे अजून. तर पोलीस स्टेशनच्या कडाकड्यानं चाललो होतो आपण. त्याच्यात एक माणूस आपल्याला घाबरला, कारण आपण डायरेक्ट मोठे रायडर त्याच्यामुळं